तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या 14व्या मिनी ब्लॉग मध्ये. लय दिवस झालं व्लॉग आले नाहीत बरं का आपले. त्याचं कारण असं होतं की मी थोडासा आजारी पडल्यामुळे व्लॉग एडिट करायला टाइम भेटत नव्हता बरं का. त्यामुळे आपण आजपासून व्लॉग चालू केलेले आहेत परत एकदा. ही आणखी एक नवीन आपण गाय आणलेली आहे बरं का. आता आपल्याकडे 4 गायींनी एक म्हैस झालेली आहे बरं का. आज उठल्या लगेच धारा काढून घ्यावं म्हटलं बरं का मशीननं. एक गाय मशीननं धार काढू देत नाही, त्यामुळे तिला धरून उभा राहायला लागतंय बरं का आपल्याला. बाकीच्या गायी काय नुसत्या उभा राहते त्या बरं का, मशीन लावल्या काय हालत सध्याला नाही द्या. एका गायीची धार काढतो तोपर्यंत तिकडे दोघी भांडणं करत होत्या, आता माझा नंबर म्हणून. मग काय झाल्या होत्या सगळ्या गायींच्या धारा. जाऊन डॉकला दूध घालून यावं म्हटलं लगेच. मग काय लगेच टाकलं चेतक गाडीवर दूध आणि लगेच घालून आलो दूध बरं का. आपल्याला दूध घालून जायचं होतं लगेच वैरण आणायला. आता 4 गायीची वैरण आणायची म्हणल्यावर आपल्याला रोज तर वैरणीला आलंच पाहिजे बरं का. आता तुम्ही म्हणत असाल पाण्या कुठं दिसत नाही आज ब्लॉग मध्ये. तर पाण्याला होती आज महत्वाची मीटिंग, त्यामुळे पाण्या काय आज आला नव्हता बरं का. मग काय पटकन काढून घेतली लगेच वैरण बरं का. मग काय टाकली गाडीवर लगेच वैरण निघालो घरला. चार्जिंगच्या गाडीचं एक पैसा वसूल काम चालू आहे बरं का आपल्याकडे. सगळी कामं चेतक गाडीवरच चालू आहेत बरं का आपली. मग काय तिथून आलो आपण घरी, लगेच आंघोळ करून चहा खारी खाऊन घ्यावं म्हटलं, लगेच जायचो दुकानावर. काली एकादशी असल्यामुळे लय भूक लागलेली, सकाळी जेवणावर ताव दिला बरं का. जेवण करून निघालो होतो आपण दुकानावर बरं का. शेजारची पोरं शाळेला चालली होती, त्यांना बी घेऊन गेलो जाता शाळेला. त्यांना शाळेवर सोडून आपण निघालो होतो, तेवढ्यात आपले फॉलोअर्स गाठ पडले होते बरं का. ते म्हणत होते तुमचे व्हिडिओ लय भारी असते, तुम्हाला फॉलो केलेला आहे आम्ही. ना भेटून पुढे जातोय तर दुसरे फॉलोअर्स गाठ पडले बरं का. हे तर आपले खूप मोठे फॅन आहेत बरं का. 2 दिवस झाले व्लॉग मध्ये यायचंय म्हणत होते आपल्या. मग काय त्या भावांना भेटून आपण निघालो दुकानावर आल्यावर दुपारी जेवणावर ताव दिला बरं का. मग काय रात्री केलं दुकान बंद, निघालो होतो आपण घरला. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि फॉलो करा विसरू नका खटाखट टकाटक मध्ये. धन्यवाद.